हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहे 6. मी आता उठलेली आहे. आता फटाफट गरम पाणी करत ठेवेल, कारण याच्यानंतर माझा योगा क्लास लगेच स्टार्ट होतो. 6 वाजता स्टार्ट होतो. मला तर उशीर झाला आहे. आता त्याच्यामध्ये हे मेथी दाणा पाणी किंवा आवळ्याचं पाणी पिल. पाणी गरम होतं तोपर्यंत आम्ही योगा मॅट वगैरे अंथरून घेऊया. आणि इकडे येऊन हे बघा, माझा देव्हारा किती सुंदर दिसतोय ना. दिवा तर जसं तसंच चालू आहे रात्रीचा. आणि आता गरम पाणी झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे आवळ्याचा ज्यूस करूनच ठेवलेलं आहे मी. हे रॉ आवळा असतात ते मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आणि ज्यूस काढून ठेवायचं. 8 ते 10 दिवस हे कसंही टिकतं. आणि आता हे गरम पाण्यामध्ये मिक्स करून मी पिऊन घेणार. आता याच्यानंतर आपला योगा क्लास स्टार्ट होतो आहे. योगा माझा हा 1 तास चालतो. योगा से ही होगा. आणि याचा व्हिडिओ काही काढत नाही आहे. आता वाजले सकाळचे 7. आता मी फटाफट माझी तयारी करणार, मुलींनाही उठवणार. मुली उठून जातात. आता हे मी जिऱ्याचं पाणी घेतलं आहे. हे मेथीनंतर चावून मी खाऊन घेणार. आणि आता मी आली आहे माझी तयारी करून. इकडे आर्या बेबोही उठले. ही दिवाबत्ती करून झालेली आहे. नमस्कार, ओम साईराम. आणि आता फटाफट भाजी पोळी बनवायला घ्यायची आपल्याला. आता मी आज बनवणार आहे शेपूची भाजी, त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून आणि त्याच्यासोबत हिरवी मिरची, लसूण टाकणार. शेजारीच मी भेंडी पण करून घेणार आहे, थोडीशी तव्यावरची भेंडी. माझ्या साऊला खूप आवडते ती. भाज्या टाकणं झाल्या की आपण इकडे लगेचच कणिक मळायला घेणार आहोत. कणिक मळणं झाली की इकडे आपण ज्वारीची कणिक मळणार आहोत. गरम पाणी करून त्यात तूप वगैरे टाकून, मीठ टाकून आणि चांगलं घोटून घ्यायचं. अगदी सुंदर मऊसूत पोळी होते. आता मी पोळ्या करायला घेतल्या फटाफट. आता तिकडे आर्या बेबो त्यांची सगळी तयारी करतात. पोळ्या झाल्यात माझ्या. ज्वारीची पोळी भाजली जाते आता. भाज्या वगैरे रेडी करून झाल्या माझं सगळं. आता मुलांचे टिफिन भरते फटाफट. टिफिनमध्ये ज्वारीची पोळी, आपली साधी पोळी आणि भाजी. ज्वारीच्या पोळीमध्ये रोल करून देते चटणी टाकून आणि थोडेसे स्नॅक्स त्यांच्यामध्ये टाकून देते. आणि आता आपण साऊला उठवणार आहोत. मुली तर त्यांची तयारी करतातच. आर्या बेबो त्या करतात सगळं काही. हे महाशय आता उठवायलाही खूप विनवण्या कराव्या लागतात आम्हाला. तसं तर खूप काही नाही रडतो इतर मुलांसारखं, अगदी छान उठतो. हे बघा. आणि आता साऊ आंघोळ करतो आहे. मी इकडे गरम दूध करायला घेतले त्यांना पिण्यासाठी. त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे. ही हळद मी घरीच बनवलेली आहे. तिच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे, कारण गोड राहिलं तरच मुलं घेणार, हो की नाही. असं हळद जर कोणाला कशी बनवायची असेल तर मी त्याचाही व्हिडिओ बनवेल. आता ते झालं. इकडे फटाफट पोण्या बांधायला घेतलेल्या आहेत. आर्याची वेणी, बेबोची पोणी आणि साऊचे हेअर कोम. हे अशा गोष्टी एकामागे एक तिघांचंही असतं ना. 8:30पर्यंत तिघंही रेडी झालेलेच पाहिजे. हे बघा, इतर वेळेला खूप आवाज असतो, पण आज किती शांती आहे बघा, कारण मोबाईलवरती व्हिडिओ चालू आहे ना. आणि हे बघा, हे महाशय आता उठलेत. आंघोळ झाली आहे, एकदम फ्रेश आणि जांभळ्या देत पटापट कपडे घालणारे. हे बघा, आम्ही काहीच करणार नाही, तूच कराय सगळं. पॅन्ट घाल, टी शर्ट घाल, कोंब कर, एव्हाना सॉक्ससुद्धा. आता इथे उठ. हे बघा, असं असतं. काहीही करायचं नाही, फक्त स्कूलला जायचं बस. आणि आता हे सगळे स्कूलसाठी रेडी झाले. आर्या बॉटल्स भरते. बेबो आता दूध पिते हळदीचं. तिला खूप आवडतं दूध प्यायला. ती रात्री पण दूध न पिल्याशिवाय ती झोपणारच नाही. दूध खूप आवडते तिला. आणि तीही तिच्या माऊला दूध द्यायला, म्हणजे मला लपून दूध देते मांजरला. आता हे बघा, फटाफट शूज घालतील. हे माशा एक शूज घालून बसलेत फक्त, बस. मग दुसरा कोण घालणार? दुसरा आई घालणार. हे बघा, आता हा दुसरा शूज घालायचं काम चाललं आहे. काहीच करायचं नाही, फक्त बसून राहायचं. इकडे तिकडे वरती हात, तू जसं बोलशील तसं बॉडी मुवमेंट मी करणार. आता या दोघी निघाल्या स्कूलला. बस येईल आता 8:30 वाजता. त्यांची बस येऊन लागते दोघींचीही. इकडे साऊ महाराज बसलेले आहेत. अगदीच एकदमच वेगळ्याच मूडमध्ये आहे आज आम्ही. काही एक्सप्रेशन नाही, काहीच नाही, एकदम शांती. खोकला पण येतो थोडासा आम्हाला. आमची बस आली आहे. आता आम्ही जातो आहे बसमध्ये सोडवायला. ते बघ, तू चल पुढे, मी नाही जात, तू चल पुढे. आणि मी व्हिडिओ काढत होती. इथे पुढे 2 मुली बसलेल्या आहेत, तर आता तुम्हाला दिसणार नाही. लगेच मला बोल, आंटी iPhone 16.
अरे बापरे, म्हटलं एवढी छोटीशी मुलं आहेत हे ज्युनियर के जीचे, यांना iPhone 16 पण माहिती आहेत. बघा कसे बसलेत, एवढे गप्पा मारतात ना हे. आता निघाले हे त्यांच्या स्कूलला. आता मीही चालली आहे घरी भरपूर काही गोष्टी करायच्या बाकी आहेत. अजून स्वयंपाक बाकी आहे आपला. आता घरात पूर्ण शांती झालेली आहे. आता राहिलेला स्वयंपाक मी फटाफट करून घेणार आणि मग बाकीची कामं आवरायला घेणार. पूर्ण रूम, किचन, बेडरूम सगळं म्हणजे रात्री किती आवरून ठेवलं ना, तो दुसऱ्या दिवशी सकाळी घाणच होते. हे बघा रूम बघा आमचा, बघितलं. आता हे सगळं जिथल्या तिथे करायचं आहे मला. हे बघा काहीच नाही, स्कूल असते ना त्याच्यामुळे पटापट एवढी धावपळ असते त्यावेळेला, काही विचारायलाच नको. आणि हा आमचा घरातला छोटासा टनेला आहे हा. हे किचन. आता मी सगळं आवरायला घेते पटापट. पप्पांचं जेवण झालं आहे, त्यांना नाशिकला जायचं होतं, त्याच्यामुळे जी भाजी पोळी होती ती खाऊन ते निघून गेलेत आता. आणि मी आता ह्या बाकी गोष्टी आवरायला घेते. आमच्या उमामावशी आवरतात नंतर, पण थोडंफार आपण आवरलं पाहिजे ना, कारण कोणी अचानक आलं तर किती घाणेरडं दिसतं ते सगळंच. असंही सोडून नाही जातात किंवा ऑफिसवरनं दुपारी घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश पण वाटायला पाहिजे घरामध्ये. त्याच्यामुळे मग मी बऱ्यापैकी कामं आवरून घेते घरातली जेवढी असतील ती. रूम सेटअप वगैरे करणं, किचन थोडंफार व्यवस्थित आवरून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेते. आता आर्या बेबूचा रूम हा पूर्णपणे आवरला गेलेला आहे. किचन पण आवरलं गेलं आहे. आता हा फटाफट झाडू मारून घेते. सगळं आवरलं गेलं आहे जिथल्या तिथे. फक्त आता ही घाण बाहेर काढायची बाकी आहे. रोज कितीही झाडा, सकाळी ही घाण कुठून येते काही समजायलाच मार्ग राहत नाही बाबा. हे बघा केवढी घाण निघते बघा. हे एक लेडीजच समजू शकते कुठून कशी घाण येते. बघा किती सुंदर आता किचन झालं आहे आवरून, केवढा छान दिसतो आहे. पण असा 12-12:30पर्यंतच असणार. हॉल पण बघा, कारण 1:30 वाजता साऊ येऊन लागतो. 1 वाजता मला पुन्हा थोडासा स्वयंपाक वगैरे काही गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे ते पुन्हा खराब होऊन जातं.
हा आमचा छोटासा टनेल आहे, घरातला छोटासा टनेल. हे आर्या वैभवचा बेडरूम बघा केवढा सुंदर दिसतोय आवरल्यानंतर. हे त्यांचे काही फोटोज आहेत, केवढे छोटे छोटे होते बघा ना, केवढे मोठे झालेत ना. कारण आणि मुलं असतात ना तेव्हाच घरं अस्ताव्यस्त असतं, आणि ज्या घरात एकदम जिथल्या तिथे काही गोष्टी असताना समजायचं त्या घरात मुलंच नाही, एकतर मोठी झाली नाही तर मुलं नाही राहतच नाही. आता मी माझी तयारी करते फटाफट. मी तयारी करून रेडी झाली, आता मी निघते ऑफिसला. आपण आता भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. माझा हा डेली येणारा ब्लॉग आहे. तर तुम्ही सगळ्यांनी माझा हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रीती ठाकरे यूट्यूब चॅनल आहे माझा. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.